ब्रॉट टू यू बाय विगार्ड। अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब आपल्या सोबत आहे। काही वेळातच ते कुटुंबासह जे आहे मतदानाला निघणार आहे। त्यापूर्वी अक्षवंदन जे आहे ते त्यांच्या घरी करण्यात आपल्या सोबत दिनेश बुब आहे उमेदवार। भाऊ काय सांगणार, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, लोकशाहीचा आज उत्सव आहे। खऱ्या अर्थानं खरंच लोकशाहीचा उत्सव आहे। तुम्हाला तुमचा प्रतिनिधी तुमचा राजा निवडायचा आहे। मी अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर जोपर्यंत माझा आवाज चालला सगळ्या लोकांना आवाहन करू इच्छितो की ही संधी गमावू नका आणि मिळेल त्या वाहनाने कोणाची वाट न पाहता प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा, एवढंच या प्रसंगी आवाहन करतो। अत्यंत महत्त्वाची अमरावतीची निवडणूक मानली जात आहे। खासदार आहेत नवनीत राणा, दुसरीकडे बळवंत वानखडे आणि तुम्ही देखील प्रहारने एंट्री केल्याने संपूर्ण ही निवडणूक रंगलेली आहे। चर्चा आहेत निवडणुकीची, काय वाटते? ही निवडणूक ज्या उद्देशाने आम्ही लढत आहोत तो उद्देश निश्चितपणे पूर्ण होईल। आम्ही विजयाच्या दिशेने अग्रेसर आहोत। अमरावतीतून सकाळपासून जिल्ह्याभरातून चांगला फीडबॅक येत आहे। काय सांगणार, कशा प्रकारची वाटचाल झाली? प्रचार मोठ्या प्रमाणावर अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये झालात, भाजप असेल किंवा मग काँग्रेसचे दोन्ही पक्षाचे मोठे नेते आले, परंतु तुमच्याकडे अशा वेळेस नेता कुठला होता? फक्त बच्चू कडू तुमच्यासोबत होते? आम्ही कार्यकर्ते आहोत, आमच्यासोबत कार्यकर्ते आहे, आमच्यासोबत जनता आहे आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला। कार्यकर्त्यांसोबत मनसोक्त आम्ही आव्हानात्मक प्रचार केला आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये एक रिलॅक्स माइंडनं एकदम शांत चित्तानं आम्ही निवडणूक लढवलो। आमच्या मनासारखं प्रत्येक गोष्ट होत गेली। विद्यमान खासदार 5 वर्षापासून नवनीत राणा या ठिकाणी आहेत, बळवंत वानखडे आहेत, त्यांची तयारी सुरू होती, परंतु तुमची उमेदवारी जर पाहिली तर ऐन वेळेला उमेदवारी तुमची होती। नाही, उमेदवारी जरी ऐन वेळेवर होती तरी आमचं काम तर 38-39 वर्षापासून सातत्याने सुरू आहे ना। बच्चू भाऊचं काम, आम्ही रात्रंदिवस लोकांमध्ये राहतो, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अर्ध्या रात्री फोन उचलतो आणि अहोरात्र प्रामाणिकपणे लोकांसाठी झटतो। सोबत दिनेश बुब यांच्या पत्नी आहेत। वहिनी काय सांगणार, मतदानाला निघालेले आहेत, उमेदवार म्हणून आहेत, पती काय? मला याच्यावर विश्वास आहे की सत्य हे हताश होऊ शकते पण पराजित नाही, म्हणून विजय आमचाच होणार हे ना। प्रचारात तुम्ही देखील सोबत दिसले? हो, होती ना, कारण त्यांची अर्धांगिनी आहे तर त्यांना पाठबळ दिलं। नक्कीच। तर होते दिनेश बुब आणि त्यांच्या पत्नी आता नुकतेच घरी औक्षण झालेलं आहे आणि काही वेळातच ते मतदानासाठी निघणार आहेत। विजयाचा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड।